पावसातच जाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे। देशभरातील हवामान बदलाचे संकेत हवामान विभागाकडून देण्यात आले। 17 सप्टेंबर। नमस्कार, हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत करतो। राज्यामध्ये आता जोरदार पावसाला सुरुवात आपल्याला पुन्हा एकदा बघायला मिळणार असून येणारा पाऊस हा विजांसह आपल्याला बघायला मिळत आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा। काही ठिकाणी मध्यम तर काही भागामध्ये जोरदार तर कुठे मुसळधार पावसाचं संकट खूप वर्षानंतर असं बघायला मिळत आहे, कारण विजांचा लखलखाट देखील आपल्याला बघायला मिळत आहे। नेमका पाऊस कोणत्या जिल्ह्यात जोरदार राहील, कुठे मुसळधार राहील, सर्व काय अंदाज आता तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ फक्त एकदम शेवटपर्यंत बघा व चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका। जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राइब केले तर मग तुम्हाला रोज हवामान अंदाज बघायला मिळणार आहे व प्रत्येकाने आपापल्या जिल्ह्याचं नाव कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगायचं आहे, म्हणजे तुमच्या जिल्ह्यात कशी परिस्थिती राहील, पाऊस नेमका कधी वाढेल, काय अंदाज राहील, सविस्तर अंदाज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून व येणाऱ्या पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की देण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर चला पाहूयात आता पूर्ण महाराष्ट्रातील सविस्तर हवामानाचा अंदाज। तर या ठिकाणी बघू शकता आता मोठा बदल वातावरणात होत आहे। आता आपण काही दिवसाचा पुढचा पण अंदाज तर बघणारच आहोत। त्यातच आता सध्याची एक परिस्थिती सांगतो, पुढच्या 2 तासामध्ये देखील राज्यात खूप तीव्र वातावरण पावसाचं बघायला मिळणार आहे। यामध्ये इकडे पांढरकवाडा, काप, किनवटचे भाग असतील, मध्यम ते जोरदार तर काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे। पुसदला पाऊस जोरदार ते मुसळधार पडणार आहे, सतर्क राहणे गरजेचे आहे। उमरखेड, हिमायतनगर, इचोडाचा भाग, भोकरचे भाग असतील, मध्यम ते जोरदार तर काही भागात मुसळधार पावसाची शक्यता पुढच्या 2 तासामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे। नांदेडमध्ये तर काही शेतकरी म्हटले की 30 वर्ष असा पाऊस बघितला नाही, 30 वर्षानंतर हे मोठं पावसाचं संकट आम्हाला बघायला मिळालंय, असं नांदेड जिल्ह्यातील काही जुन्या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आपल्याला बघायला मिळालेल्या आहेत। तसंच आता पुन्हा एकदा तीव्र वातावरण सक्रिय होण्याचा अंदाज असून परतीच्या पावसाचा धुमाकूळ बघायला मिळत आहे। खूप वर्षानंतर हे पावसाचं असं संकट आपल्याला नांदेडमध्ये तर बघायला मिळालेलं आहे व इतर जिल्ह्यात देखील काही ठिकाणी बऱ्यापैकी शेतीचं नुकसान झालेलं आहे। त्यामुळे शेतकरी चिंतेमध्ये बघायला मिळत आहेत, मदतीची शेतकऱ्यांना गरज आहे। तसेच इकडे बघू शकता वाशिम, लोणार या ठिकाणी येत्या 2 तासामध्ये मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज। चिखली, जालना साईडला मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। यवतमाळ, अकोट, खामगाव, अमरावती, अचलपूर, आर्वी, कोडोली, वरुडचा भाग, नागपूरचे भाग आहेत मध्यम ते जोरदार। अचलपूर साईड, धरणी साईड मध्यम ते जोरदार तर काही भागात मुसळधार तीव्र व्याप्तीच्या पावसाचा अंदाज पुन्हा एकदा बघायला मिळत आहे। यवतमाळ जिल्ह्यामध्ये पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळणार आहे। ताडोबापर्यंत पावसाची व्याप्ती तीव्रता आणखीन वाढतच जाणार आहे। येत्या 2 तासात मुसळधार पाऊस रात्रीपर्यंत आपल्याला सक्रिय बघायला मिळत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहावे। आर्वीला सध्या पाऊस सुरू आहे, अमरावतीत पावसाचं आगमन झालेलं आहे। शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या, पाऊस महाराष्ट्रात दाखल झालेला आहे। हा पाऊस आता कोणत्याही क्षणी काही भागामध्ये काही जिल्ह्यामध्ये आगमन करेल। मराठवाड्यात आगमन लवकर होणार आहे, जळगाव, उत्तर महाराष्ट्रात आगमन होणार आहे, पश्चिम महाराष्ट्रात आगमन होणार आहे, विदर्भात पावसात जोर वाढणार आहे। पण यामध्ये काही जिल्ह्यातून आता अचानकपणे पावसाला सुरुवात होणार आहे। मग सर्वाधिक प्रभाव आता येत्या 12 तासात कोणत्या भागामध्ये वाढणार आहे तो देखील अंदाज आता आपण सविस्तरपणे बघूयात। तर यामध्ये इकडे लक्ष देऊन बघा, आता नांदेड जिल्ह्यात तुफान पाऊस येत्या 2 तासात बघायला मिळेल। दुसरा जिल्हा वाशिम, या भागातील देखील शेतकऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्याची कमेंट केलेली होती, तर त्यांच्या जिल्ह्याचा पण अंदाज आपण देऊयात। तुम्ही देखील तुमच्या जिल्ह्याची कमेंट करा, कोणत्या जिल्ह्यात राहतात, तुमच्या जिल्ह्याचं नाव सांगा, तुमच्या जिल्ह्यात कधी पावसाला सुरुवात होईल तो अंदाज देखील तालुक्यासहित आपण देऊन टाकूयात। तसेच अकोला, खामगाव, कारंजा येथील शेतकऱ्यांच्या कमेंट आलेल्या होत्या, तर या भागात येत्या 2 तासात पाऊस वाढेल, तुरळक भागात पाऊस होईल पण 100% होईल। रात्री काल जर विचार केला तर मोठ्या प्रमाणात इकडे धाराशिव तालुक्यात पाऊस झाला, सोलापूर तालुक्यात काही ठिकाणी पाऊस झालेला होता, सोलापूर जिल्ह्यामध्ये यामध्ये परंड्या भागात काही पाऊस झाला, करमाळ्याला पाऊस झाला। म्हणजे असंच पावसाळी वातावरण हे हळूहळू सक्रिय होत आहे, हळूहळू वाढत जात आहे। त्यामुळे मोठा बदल हा राज्यामध्ये पूर्णपणे आपल्याला दिसून येत आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा, कारण हा येणारा पाऊस विजांसह पडत आहे, मुसळधार काही ठिकाणी पडत आहे, कारण थेंबाची जाडी ही मोठ्या प्रमाणात आपल्याला बघायला मिळते। तर चला आता अधिक पाऊस नेमका कोणत्या जिल्ह्यात सुरू होत आहे, यामध्ये नदी नाले वाहणारे पाऊस आता कोणत्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे तो देखील अंदाज आपण पाहूयात। यामध्ये चिखलीचा तर समावेश राहील, वर्ध्याला जोरदार पाऊस राहील, यवतमाळला देखील राहील। तर चला आता पुढच्या जिल्ह्यांचा अंदाज बघूयात व येत्या 12 तासात कोणत्या भागाकडे पावसाचं वातावरण सरकत आहे तो देखील अंदाज आता बघूयात। आता पुढच्या 2 तासाचा तर अंदाज आपण बघितलेला आहे।
तर या ठिकाणी बघू शकता आता सध्या स्थितीला जर विचार केला तर आता मोठा बदल होऊन राज्यामध्ये तुफान पाऊस येत्या 12 तासानंतर तर वाढणारच आहे। काही ठिकाणी विजांचा धोका देखील अधिक तर राहू शकतोच। नांदेड जिल्हा सेलूमध्ये पावसाचं वातावरण हे वाढतच जाईल। आता एकंदरीत 12 तासाचा अंदाज बघायला गेलं तर येत्या 12 तासामध्ये पावसाचं प्रमाण इकडे परळी अहमदपूरच्या भागापर्यंत वाढत जाईल अशा प्रकारची स्थिती पाहायला मिळत आहे। यामध्ये लातूर, उदगीर, देगलूरचे भाग आहेत। या ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचं पावसाळी वातावरण आता लवकरच आगमन करणार असून विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार तर काही भागामध्ये मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळू शकतो। हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घेणं देखील खूप गरजेचं राहील। विजांसह पावसाचा अंदाज आहे। यामध्ये इकडे शिरूर, अंतपाल, लातूरचे भाग आहेत। निलंगा, औसा या भागामध्ये, उमरगा तालुक्याच्या आसपासच्या भागामध्ये देखील मध्यम ते जोरदार पाऊस राहील। त्यानंतर इकडे तुळजापूरच्या भागामध्ये, सोलापूर, अक्कलकोट, आळंदा या भागात देखील मध्यम ते जोरदार पाऊस राहणार आहे। इकडे अक्कलकोटच्या भागात देखील मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळू शकते। पूर्णपणे आपल्याला असं वातावरण हे पाहायला मिळत आहे। यामध्ये इकडे एरकी, अक्कलकोटचे भाग, तुळजापूरचे बरेच भाग पावसात प्रभावी बघायला मिळणार आहेत। वैरागचा भाग असेल तिकडे निलंगा साईड पर्यंतच्या भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे बार्शी, परंडाचा भाग असेल, करमाळ्याचे काही भाग असतील या ठिकाणी देखील पावसाचा अंदाज बघायला मिळणार असून पावसाचा जोर या भागात देखील आता वाढतच जाणार आहे असा अंदाज आपल्याला स्पष्टपणे दिसत आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा। तसेच इकडे चौसाळा, जामखेडचे भाग असतील याही ठिकाणी पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। केज, परळी तालुका, बीड, गंगाखेडच्या भागात देखील मध्यम ते जोरदार तर काही भागात मुसळधार पावसाचं आगमन येत्या 12 तासात होणार असून हा पाऊस तुफान स्वरूपाचा बघायला मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून सांगा। तुमच्या जिल्ह्याचा देखील अंदाज आपण देण्याचा नक्की प्रयत्न करणार आहोत। तसेच इकडे गेवराई, पाथर्डीचे भाग असतील, भागूर, पैठणचे भाग असतील या भागात देखील पावसाचा अंदाज आहे। तर चला आता मुसळधार पाऊस कोणत्या जिल्ह्याकडे सरकत आहे त्या जिल्ह्यांचा अंदाज आपण जाणून घेऊयात। तर यामध्ये इकडे बघा आता एकंदरीत विचार केला तर खूप मोठा तुफान स्वरूपाचा पाऊस येत असून परतीच्या पावसाचं आगमन होत आहे। सेलूला पाऊस झोडपून काढणार आहे। सेलू, माजलगाव, पाथरी, परभणी मात्र सर्वत्र होणार नाही, पण पावसाला सुरुवात होत आहे। जिथे पडेल तिथे खूप जोरदार पडेल, नदी नाल्यांना पाणी येईल अशा प्रकारची स्थिती बघायला मिळणार आहे। यामध्ये गेवराई पासून ते माजलगाव, माजलगाव ते परभणी, परभणी ते सेलू, सेलू ते परतूर हा जो भाग आहे यामध्ये पाथरीचा देखील मध्यभाग येतो। या ठिकाणी एक चांगलं पावसाळी वातावरण येत्या 12 तासात सक्रिय होणार असून मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। असं वातावरण स्पष्टपणे दिसून येत आहे, हे लक्षात घ्यायचं आहे। अंबड, पैठण, जालना, छत्रपती संभाजीनगर, देऊळगाव राजा, मेहकरचे भाग असेल, बाहुरा, सिल्लोड, कन्नडचे भाग मध्यम ते जोरदार तर कुठे मुसळधार पावसाची शक्यता आहे। रिसोडच्या भागापर्यंत पावसाचा खूप अंदाज बघायला मिळणार आहे। बुलढाणा, चिखलीच्या साईडला मध्यम ते जोरदार तर विजांसह मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही स्पष्टपणे आपल्याला बघायला मिळू शकते। स्पष्टपणे हा अंदाज आपल्याला दिसून येणार आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी याची काळजी घ्यायची, याची दक्षता घ्यायची। अजंठा, चाळीसगावला देखील पावसाचं प्रमाण वाढणार आहे। तसेच आता अधिक पाऊस कोणत्या जिल्ह्याकडे सरकत आहे तर चला त्या जिल्ह्यांची नावे बघूयात। यामध्ये इकडे मोटाला, खामगाव, अकोल्याकडे तर पावसाचं वातावरण आता सक्रिय होणार असून येत्या 12 तासात जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला याही ठिकाणी बघायला मिळणार आहे। मात्र एक मोठं तीव्र पावसाळी वातावरण राज्यामध्ये दाखल होणार असून यामुळे मोठ्या प्रमाणात रात्रीपर्यंत देखील मोठे पाऊस होऊ शकतं असं वातावरण सक्रिय होणार आहे। काही भागात 1 तास, काही भागात 2 तास जोरदार पाऊस विजांसह अचानकपणे आगमन येत्या 12 तासात करणार आहे। दिवसभर ऊन राहील पण अचानकपणे पाऊस सुरू होईल। यामध्ये काही जिल्ह्यात हा पाऊस दाखल होणार आहे। तर चला आता कोणत्या जिल्ह्याकडे हा पाऊस सरकत आहे त्या जिल्ह्याची नावे सांगतो, म्हणजे तुम्हाला पण कळेल की आपल्या जिल्ह्यात काय परिस्थिती राहील। कारण हे पावसाळी वातावरण खूप मोठं आहे, अचानकपणे जोरदार पाऊस देखील पडण्याची शक्यता आहे। तर चला तो अंदाज पाहूयात। आता फक्त 2 मिनिटे वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर यामध्ये इकडे बघा अकोल्याचा भाग असेल, शेवगावचा भाग असेल, मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळणार आहे। छत्रपती संभाजीनगरचा भाग असेल, मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो। चिखलीच्या भागामध्ये, अकोला, खामगाव साईड, सिल्लोड साईडच्या भागात मध्यम ते जोरदार हा पाऊस पाहायला मिळणार असून विजांच्या कडकडाटासह या पावसाचं आगमन होणार आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा। काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा, काही भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला पुन्हा एकदा बघायला मिळू शकतो। मोठ्या प्रमाणात वातावरणामध्ये चेंजेस आपल्याला पाहायला मिळणार आहेत, हे सर्व शेतकरी मित्रांनी लक्षात घ्यावे। कारण सध्या स्थितीला एक मोठे बदल होत आहेत। तसेच इकडे कारंजा, यवतमाळ,
अमरावती आर्वीचे भाग असतील, अकोट, अचलपूर, वर्धा, कोंडोली, नागपूरचे भाग, वरुड, सासूर, मोटल, बेटूलचे भाग असतील, जे इकडे उत्तरे साईडचे अमरावतीचे भाग असतील, या ठिकाणी चांगला पाऊस होणार आहे. नागपूरला मुसळधार पावसाचं आगमन येत्या 12 तासात होणार आहे. भंडाऱ्याला सतर्क राहावे, कारण की अतिवृष्टीची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे. यामध्ये अमोरे, वायनीचा भाग असेल, चिमूरचा भाग असेल, या ठिकाणी सेदवी, राजुलीचा भाग असेल, इकडे देखील तसेच उत्तर साईडला पवनीचा भाग असेल, उमरेडचा भाग असेल, मध्यम ते जोरदार पावसाचं आगमन होणार आहे. आता लक्षात घ्या, अंदाज खूप मोठा बदल होत असून परतीचा पाऊस दाखल येत्या 12 तासात होणार आहे. त्यामुळे या भागात पावसाची शक्यता आहे. तसेच इकडे बीड जिल्हा, लातूर जिल्हा, सोलापूर जिल्हा या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार पावसाचं आगमन होणार आहे. आता तीव्रता पावसाच्या आधी कोणत्या जिल्ह्यात बघायला मिळणार आहे, आता राहिलेल्या 1 मिनिटाच्या व्हिडिओ तुम्हाला सांगणार आहे. आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तर यामध्ये विचार जर केला तर आता मोठं पावसाळी वातावरण हे आपल्याला केज तालुक्यात बघायला मिळेल. माजलगाव, पैठणमध्ये स्थानिक वातावरणाचा पाऊस बघायला मिळणारच आहे. कन्नड, सिल्लोड, चिखली, लोणार, पाचोरा, धुळे, जळगाव, बुरहानपूर, शिरपूर या भागात स्थानिक वातावरण निर्माण होऊन विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पावसाचं आगमन आपल्याला बघायला मिळणार आहे. वैजापूर, श्रीरामपूरच्या भागात देखील मध्यम ते जोरदार पाऊस आहे. जुन्नर, खेड, अहिल्यादेवीनगर, पुणे, खोपोली, दौंडचे भाग असतील, बारामती, इंदापूर, सातारा, वडूज, विटा, कराड, सांगली, कोडोली, जत, विजयपुरा, रायबाग, निपाणी, जामखंडी, गोकाकचा भाग असेल, मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळू शकते. काही ठिकाणी पावसाची तीव्रता देखील अधिक राहण्याचा अंदाज आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळेल. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा. व्याप्ती ही पावसाची चांगली वाढणार आहे, जोर देखील पावसाचा चांगला वाढणार आहे, हे देखील लक्षात घ्यायचं आहे. अशा प्रकारचं वातावरण हे आपल्याला पुन्हा एकदा बघायला मिळू शकतं. तर शेतकरी मित्रांनो, आता तीव्रता पावसाची जी वाढत चाललेली आहे, याचा थेट प्रभाव आता कोणत्या जिल्ह्याकडे पडेल, आता तो देखील अंदाज आपण बघूयात. ताडोबा, चंद्रपूर, तसेच पांढरकवाडा, आदिलाबाद, पुसद, उमरखेड, नांदेडचा भाग असेल, हिंगोली, पुसदचे भाग बऱ्यापैकी पाऊस आहे. कारंजा, यवतमाळ, वर्धा, कोंडोली, नागपूर, भंडारा, वरुड, आर्वी, अचलपूर, अकोट, अकोला जोरदार ते मुसळधार पाऊस दाखल होत आहे. त्यानंतर रात्रीला खूप मोठा अलर्ट चंद्रपूर जिल्ह्यासह पूर्ण विदर्भात आहे. सर्व शेतकऱ्यांनी सतर्क राहावे व अंदाज लक्षात घ्यावा. एक मोठा बदल होऊन राज्यामध्ये तीव्र व्याप्तीसह मुसळधार पावसाची शक्यताही बघायला मिळणार आहे. जोरदार पावसाचा अंदाज पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळू शकतो, हे देखील लक्षात घ्यायचं आहे. चांगला पाऊस आज आणि उद्या देखील पाहायला मिळणार आहे. जर वातावरणात काही बदल झाला तर लवकरच अंदाज देऊ. त्यानंतर एक पुढचा अंदाज सांगतो, 48 तासानंतर पूर्ण महाराष्ट्रात एक पावसाळी वातावरण वाढेल. याबाबतचा एक आढावा आपण घेऊयात. तर यामध्ये सोलापूर, कोल्हापूर, सांगलीला एक पाऊस राहणार आहे. नांदेड जिल्हा, मराठवाड्यात सर्व जिल्ह्यात पाऊस येत्या 48 तासात दाखल होणार आहे. उत्तर महाराष्ट्रामध्ये थोडा कमी जोर राहील. विदर्भात देखील पावसाची व्याप्ती राहण्याचा अंदाज आहे. मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता बऱ्यापैकी भागात आपल्याला पाहायला मिळू शकते. तर रोज अंदाज बघण्यासाठी सबस्क्राईब करा. जिल्हा कमेंटमध्ये सांगून इतर शेतकऱ्यांना व्हिडिओ पाठवा. धन्यवाद.